नाही ना ग, बाळानं मध्येच अडकलाय. अगं आता काय करायचं काही समजत नाहीये. त्या माणसाला तरी फोन करा. रूम डायरेक्ट लॉक होऊन गेला यार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती. आज आमचा दिवस दुसरा. आम्ही होतो लोणावळ्याच्या मिस्टी ब्लू रिसॉर्टमध्ये, जे की एकदम फॅब्युलस प्लेस आहे आपल्या फॅमिलीसाठी. आम्ही आता विलामध्ये राहत होतो आणि आम्हाला प्रायव्हेट पूल पण होता, जसं तुम्ही आमच्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच. बट आता आमचा आहे चेकआउटचा दिवस आणि इथून आम्ही फिरणार आहोत थोडंसं. त्यानंतर आम्ही जाणार आहोत आमच्या दुसऱ्या लोकेशनला. तिथे गेल्यावरती आपला हा ब्लॉग कंटिन्यू होईल. त्या अगोदर जाऊया ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून घेऊ, कारण हॉटेल बुकिंग केल्यानंतर एक गोष्ट मात्र सगळे बघतात, ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग आहे का नाही. आणि फ्री ब्रेकफास्ट करण्याची मजाच वेगळी राहते. सो आम्ही चाललो आता ब्रेकफास्ट करण्यासाठी. काल संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला रिसॉर्ट दाखवलं, बट आता निघण्याच्या अगोदर एकदा दिवसा हे हॉटेल कसं दिसतं आणि इथला व्ह्यू कसा आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. हे जे समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, हे पण यांचाच विला बनतो इथे आणि इथे पण बनणार आहे. म्हणजे हा पूर्ण असं गोल राऊंडमध्ये यांची विला चेन बनवणार आहे. हे पूर्ण खूप मस्त आहे. तिकडे अपार्टमेंट आहे, मी जसं काल दाखवलं. विला जर घेतला तर हा एक पूर्ण विला आहे. ग्राउंड फ्लोअर इथून आहे, ग्राउंड फ्लोअर खाली. त्यानंतर इथून वरती आहे एक अजून फ्लोअर, टेरेस प्लस फ्लोअर. आणि इथे आहे आमचा रूम. म्हणजे आपल्याला 4 BHKचा विला मिळालेला पूर्ण. प्रत्येक विलासाठी प्रायव्हेट स्विमिंग पूल सुद्धा आहे. गुड मॉर्निंग शोना. आता नाश्त्याने सुरुवात करणार आहे, मग इकडे थोडंसं शूट वगैरे करून इकडून चेकआउट करून आम्ही दुसरीकडे जाणार आहे. हो. सो आता पहिले चला आता बघू नाश्त्यामध्ये काय काय आहे. सगळ्यात पहिले प्रत्येक हॉटेलला आल्यानंतर सकाळी 10 वाजता, म्हणजे 10च्या अगोदर नाश्ता असतो आणि आम्ही एकदम 10 वाजताच येतो, कारण आम्हाला झोप कमी पडते. तर आता नाश्ता प्रिया मला आणेल, मी कोकोला सांभाळतो. बसा इकडे, नाश्ता काय काय बघ सगळं आणते. हे इकडून सुरुवात केली आहे, पण आपण इकडून सुरुवात करू. इथे ठेवली कॉफी, साखर, चटणी, सांबर. हे काय? पोहा आणि आलू पराठा. हे दिले ब्रेड, बटर, जाम आणि लोणचं ऑप्शन. मला प्रियाने मस्त आता नाश्ता वाढून आणलेला आहे. सगळं घेऊन आली, इडली, पोहे, पराठा. आवडला का नाश्ता? सगळ्यात भारी इडली. तो आवाजच नाही का ना काही नाश्ता. मला वाटलं पोटभर नाश्ता नाही झाला काय झाला ना. आता हे सगळं संपवावं लागलं ना, हळूहळू सगळं खाते. कोको बाळाला मामा सांभाळतोय. मामाचा नाश्ता झालाय मस्त. आता फक्त मामाची आणि कोकोच्या पप्पाची आंघोळ बाकी सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. हा ना, मग पप्पाची पण बोललो ना. पण कोकोच्या मम्मीची आंघोळ होऊन सुद्धा आंघोळ झालेली वाटत नाही. स्किन केअर रुटीन केलं ना, मग ते तेलकट बहाना. रातों को लिखूं कहानी, ढूंढूं उसकी निशानी. नजरें हैं बस धोखेबाज, कैसे करूं बयां यानी. क्या कोई रास्ता मिलेगा जो ये दर्द भी मिटेगा. ढूंढता रहा खुदी को, क्या मुझे अब भी पता. प्रिया इथे आता कोमलची हेअरस्टाईल बनवून देते. तिला कर्ली हेअर्स पाहिजे होते म्हणून. आणि नेक्स्ट नंबर मम्मी लावून बसलाय आता. माझ्या आईला काही येत नाही, केस करता येत नाही. माझ्या आईची तयारी करून द्या दोघ्या बहिणी. हा, एकमेकीची करू नका. माझ्या आईकडे लक्ष द्या म्हणा थोडंसं. बोलवा, माझ्या आईकडे लक्ष द्या म्हणा थोडंसं. आमचं चालू आहे मस्त कर्ल्स करणं. बबली मला कर्ल्स करून देते. ती नवीन वैष्णू घेतली त्याच्यावर. कसं वाटतंय? भारी ना, एकदम स्पीड मध्ये मस्त आहे. हे बघा ना, दुसरे बट काढेपर्यंत एक होऊन जाते बघा लगेच. हे बघा आता हे काढले ना बट मी दुसरे. हे बघा होऊन झालं बघा. हे बघा ऑटोमॅटिक. अगर 6-in-1 हेअरस्टाईलर. मस्त आले माझे केस एकदम.
दाखव समोरून. आताच केलेत ना म्हणून हे थोडेसे जास्त आहे आणि स्प्रे नाही ऍक्च्युली त्याच्यामुळे आता तर हे थोड्या वेळाने असे होतील मग ते जास्त भारी वाटते. हा आणि तुला ओपन कल पाहिजे ना. हो हे पण करली केली किती छान झालेत तर. वाव खूप भारी वाटते मम्मी. बरं झालं. त्याला आता सोडायचे मग सोडल्यावर अजून छान वाटेल. आता तिनं कर्ली करून दिलेत तू मेकअप करून दे का प्रीतम? येस. हो मग ते तर करणारच आहे. 2 मुली तुमच्या मेकअप आर्टिस्ट आहे. एक मेकअप करायला एक हेअरस्टाईल करेल. मज्जाच मज्जा आहे तुमची तर. हे बघा मस्त आजी आणि नातू इकडे आता खेळू राहिले. एक आजीने झोपवलं आता एक आजी उठल्यानंतर सांभाळते. दोन्ही आजी आम्ही त्याच्यासाठीच घेऊन आलो बाळाला सांभाळायला. बात तो सही है. का तुमच्या नाही हो माझ्या बॅग आहेत सगळ्या. आता ते मी लय पॅक केलेलं आहे त्या परत होणार आहे. माझ्या बॅगा उतरता येतात दोघी. कोण? कोमल आणि प्रिया. पोरांची चालू आहे मस्ती मस्त इकडे. आम्ही चेकआउट केलं आता निघतोय. आता आम्ही निघालो आहे आमच्या नेक्स्ट लोकेशनला. आम्ही तिकडे प्रायव्हेट विला बुक केलेला आहे. हा विला घेण्याचं कारण असं की हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सला तर सगळेच जण राहतात पण आम्हाला थोडी फार्म हाऊसची मजा घ्यायची होती. त्यासाठी मग आम्ही असा एक विला शोधला जो की आम्हाला फार्म हाऊस लाईक बाहेर बसायला आम्हाला होईल, आम्हाला शेकोटी करायला मिळेल, रात्री बार्बिक्यू करायला मिळेल आणि सर्व बाहेर बसून आम्ही रात्री क्वालिटी टाईम स्पेंड करू फॅमिलीसोबत. सो त्याचाच आमचा हा बेसिक पर्पज होता. मस्त असं 2 सेपरेट विला आहे. इथे प्रायव्हेट पूल पण आहे. आपली सेपरेट फॅमिली किंवा फ्रेंड्सचे ग्रुप आले त्यांना सुद्धा एकदम बेस्ट आहे. बघा प्रायव्हेट पूल. बघा रूम पण एकदम मस्त आहे. वॉशरूम पण एकदम क्लीन आणि मोठं आहे. सो जर कोणी प्लॅन करत असेल लोणावळ्यामध्ये एकविरा मातेच्या जवळ आणि इथे येऊन छान छान असे बॉबी सारखे रील पण काढू शकतात तुम्ही आणि व्हायरल होऊ शकतात. येस खरंच खूप मस्त लोकेशन आहे. मला जाम आवडलंय आणि पर्सनल स्पेस आहे. म्हणजे तुम्ही इथे येऊन डान्स करा, मस्ती करा, पार्टी करा, कोणीच काहीच बोलणार नाही. कारण येस DD हॉलिडेज रिसॉर्ट आणि कारण तुम्हीच इथं राहणार आहे सगळे. हे बघा पूल बघा मस्त. जॅक्युझी म्हणून सुद्धा वापरू शकतात. इथं पार्टी करता करता मस्त पूलवर रात्री बसू शकतात. तुम्हाला बार्बिक्यू लावायचं बार्बिक्यू लावू शकतात. आम्ही तर सर्व घेऊन आलोय. आम्ही कदाचित आज संध्याकाळी चूल पेटवणार आहे. कसला आवाज होता हो तो? अचानक बंद झाला काय दरवाजा? आणि चावी हो? अरे मधीच राहिली वाटतं. आणि कोको पण मधीच आहे ना हो? नाही ना ग बाळ आहे ना मधीच अडकलंय. अगं आता काय करायचं काही समजत नाहीये. त्या माणसाला तरी फोन करा. रूम डायरेक्ट लॉक होऊन गेला यार. सर्व आम्ही बाहेर बसलो होतो. प्रियानी बाळाला नुकतंच दूध पाजून बाहेर आली होती आणि अचानक जोरात आवाज आला. दरवाजा लॉक झाला आणि रूमची चावी सुद्धा मध्येच राहिली. आमचं कोको बाळ मध्ये एकटंच होतं. सगळे लोक आम्ही बाहेर होतो. दरवाजा तोडावा लागेल की खिडकी तोडावं लागेल याचा सगळ्यांना प्रश्न पडला होता. कोकोचं नंतर काय झालं? दरवाजा कसा उघडला? खिडकी तोडावं लागली की दरवाजा तोडला? काय झालं नेमकं त्या दिवशी बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये.